महाराष्ट्रानं पाहिलंय, सगळ्या देशानं पाहिलंय, एकनाथ शिंदे काय करू शकतो. मी डॉक्टर नसूनही मोठं ऑपरेशन केलं होतं. एकनाथ शिंदेंनी काही आठवड्यांपूर्वी एका माध्यम समूहाच्या कार्यक्रमात केलेलं हे विधान. त्यांच्या या विधानाची आत्ता चर्चा होण्याचं कारण ऑपरेशन टायगर. एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन आले आणि त्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला एकनाथ शिंदेंचा वाघ ठाकरेंच्या गोटात जाऊन खासदार घेऊन येणार होता. पण नंतर या वाघाची पावलं शरद पवारांच्या गोटात पडून ऑपरेशन तुतारी पूर्ण करून येतील असं बोललं जाऊ लागलं. दोन्हीकडचे 6-6 असे एकूण 12 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत येणार इथवर चर्चा झाल्या. ऑपरेशन सुरू होणार असं म्हणत ऑपरेशन थिएटरमधला लाईट लागल्यापर्यंत बातम्या आल्या. आणि अचानक बातमी आली, शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला भाजपचा रेड सिग्नल. ऑपरेशन टायगरचं मांजर झालं आणि एक प्रश्न उभा राहिला, भाजपनं हवा का काढून घेतली. पण नेमकं काय घडलं, शिंदेंचा डाव होता काय, तो फसला कशामुळे, पाहूयात या व्हिडिओमधून. आता मूळ प्रश्न म्हणजे शिंदेंना यांना ऑपरेशन टायगर करायचं का होतं. राज्यात केंद्रात शिंदेंची शिवसेना सत्तेत आहे. स्वतः एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तरीसुद्धा ऑपरेशन टायगर करण्यासाठी म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आपल्या गळाला लावण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. अशा बातम्या अनेकदा येतात. शिंदेकडे येणाऱ्या खासदारांचा आकडा आणि राजकीय परिस्थिती बदलत जाते, पण चर्चा मात्र कायम होते. सध्या शिंदेंकडे लोकसभेत 7 खासदार आहेत. चंद्रबाबू नायडूंच्या तेलुगू देसम पार्टीचे 16, नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडचे 12 खासदार. यांच्यानंतर भाजपच्या मित्रपक्षांमध्ये शिंदेंची शिवसेना हा 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष. या बदल्यात शिंदेंकडे केंद्रात फक्त एक राज्यमंत्रीपद आहे, प्रतापराव जाधव यांच्या रूपात. त्यामुळे खासदारांचं बळ वाढलं तर भाजपच्या मित्रपक्षांमधले शिंदेंचं वजन साहजिकच कसं वाढू शकतं. अशावेळी फक्त शिंदेंचं केंद्रीय मंत्रिपदाचाच आकडा वाढणार नाही, तर शिंदेंची बार्गेनिंग पॉवरसुद्धा वाढेल. आणि भाजपशी जुळवून घेतल्यानंतरचं शिंदेंचं राजकारण पाहिलं तर त्यांचा जोर हा बार्गेनिंग पॉवर राखण्याकडेच असतो, हे लपून राहिलेलं नाही. साहजिकच या बार्गेनिंग पॉवरसाठी खासदारांचा आकडा हाताशी हवा होता, जो ठाकरे गटाकडून मिळण्याची शक्यता जास्त होती. आणि यामुळेच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. यावेळी ही चर्चा वाढण्याचं कारण ठरलं एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा. 17 मार्चला एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. तिथे त्यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन भेटली. मोदी आणि शिंदे यांच्यातली भेट तब्बल 2 तास चालली अशाही बातम्या आल्या. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या सगळ्या खासदारांची बैठक घेतली. मग ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना सुद्धा भेटले. संसदीय अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठणं, मोदी शहा बिर्लांना भेटणं, यामुळे चर्चांना उधाण आलं. पण या चर्चांना बेस होता तो ऑपरेशन टायगरचा. त्यात शिंदेंच्या पाठोपाठ राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सुद्धा दिल्ली दौऱ्यावर गेले आणि फोडाफोडीची चर्चा वाढली. ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी एकनाथ शिंदेंच्या गळाला किती खासदार लागतील, कोणते खासदार लागतील याच्या चर्चा व्हायला लागल्या. अंदाज बांधले जाऊ लागले. या चर्चा शिगेला पोहोचल्या आणि 18 मार्चला अशोक खरात प्रकरण पुढे आलं. खरातचे शिंदेसोबतचे फोटो माध्यमांमध्ये झळकले. माजी मंत्री दीपक केसरकर यांची खरातसोबत उठबस असल्याची चर्चा होऊ लागली, ज्यातून साहजिकच एकनाथ शिंदे डॅमेज झाले. पण खरातबद्दलच्या बातम्यांचा वेग जरा मंदावला आणि पुन्हा ऑपरेशन टायगर बातम्यांमध्ये झळकायला लागलं. पुन्हा ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागणार असं बोललं जाऊ लागलं. पण अशातच आणखी एक बातमी आली, शिंदेंकडून ऑपरेशन तुतारी सुरू असल्याची. ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 खासदार आपल्याकडे घेणार असं बोललं जाऊ लागलं. दोन्ही पक्षांच्या खासदारांना सत्तेचा आश्रय हवाय, निधी हवाय. पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याकडे नसल्यानं मिळणाऱ्या सहानुभूतीचा न दिसून आलेला इफेक्ट, यामुळे ठाकरेंची आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शक्यता मावळल्यानं पवारांचे खासदार शिंदेंच्या गळाला लागतील असं सांगण्यात येत होतं. आता जर हे प्रत्यक्षात घडलं असतं तर शिंदेंच्या लोकसभेतल्या खासदारांची संख्या 19 वर पोहोचली असती. ते एनडीएमध्ये भाजपनंतर सगळ्यात मोठा घटक पक्ष ठरले असते. केंद्रातली ताकद वाढली असतीच, पण राज्यातही शिंदेंना आपली स्पेस वाढवता आली असती. अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पाठीशी उभं राहत शिंदेंनी ती स्पेस घ्यायला सुरुवात केलीच होती. ही फिल्डिंग वाढीव खासदारांच्या माध्यमातून आणखी टाईट होण्याआधीच भाजपनं आपला डाव खेळला. भाजपने शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमधली हवा काढून घेण्याचं दुसरं कारण म्हणजे राष्ट्रवादीची स्पेस कायम ठेवणं. अजित पवारांच्या पश्चात शिंदे आक्रमकपणे पुढे आले. मुळात शिंदेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या नेत्यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यावरून मंत्री असलेल्या मकरंद पाटलांच्या मागे राष्ट्रवादीचा कुठलाच मोठा नेता उभा राहिला नाही. पण ती जागा एकनाथ शिंदेंनी घेतली.
सोलापूरचे मोहिते पाटील असतील किंवा फलटणचे निंबाळकर असतील, यांच्यासाठी पर्याय म्हणून एकनाथ शिंदेच पुढे येत गेले आणि ग्राउंडवरची ताकद, मराठा लीडर आणि मास लीडर ही स्पेस शिंदे घेऊ लागले. अशात जर शरद पवार गटाचे खासदार शिंदेंकडे जात असतील, तर राष्ट्रवादीमधल्या नाराज आमदारांची आणि मंत्र्यांची फळीसुद्धा सहज शिंदेंच्या हाताला लागली असती. साहजिकच राष्ट्रवादीला खिंडार पडलं असतं. ती स्पेस शिंदेंनी आपल्याकडे घेतली असती. महानगरपालिका निवडणुकीत पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीनं अजित पवारांनी किमान आव्हान उभं केलं होतं, तीच संधी एकनाथ शिंदेंकडे आली असती. त्यामुळेच भाजपनं ऑपरेशन टायगरला ब्रेक लावत शिंदेंना राष्ट्रवादीची स्पेस घेण्यापासून रोखल्याचं दिसतंय. भाजपने शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमधली हवा काढून घेण्याचं तिसरं कारण म्हणजे ठाकरे पवारांना सूचक मेसेज देत शिंदेंना चेक देणं. जर ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असतं, तर सगळ्यात जास्त नुकसान हे ठाकरे आणि पवारांचंच झालं असतं. या दोन्ही पक्षांना विधानसभेत अपयश आलं, त्यांची पूर्ण मदार ही खासदारांवर आहे. अशावेळी जर खासदारच सोडून गेले असते, तर हे दोन्ही पक्ष बॅकफुटला गेले असते. शरद पवार गटाला पुन्हा अजित पवार गटाशी जुळवून घेण्याची समीकरणं आखावी लागली असती, तर ठाकरेंना थेट शह बसला असता. पण भाजपनं आपण तुमच्या मदतीला धावून आलो आणि तुमच्या पक्षातली संभाव्य फूट रोखली असा मेसेज देण्याचा प्रयत्न केला. मुळात हे दोन्ही पक्ष फुटल्याचं खापर हे भाजपवरच फुटतं. पण बदललेल्या राजकीय समीकरणात भाजपनं सत्तेत सोबत असलेल्या मित्राला चेक देण्यासाठी या दोन जुन्या मित्रांना दिलासा दिल्याची चर्चा आहे. कारण यातून भाजपला एका दगडात 3 पक्षी मारता आलेत. या सगळ्या राजकारणात खरंच एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरला फुलस्टॉप लावणार की भाजपला चेकमेट करत खासदारांचा आकडा वाढवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची हवा भाजपनं का काढून घेतली? भाजप नेमका काय डाव खेळतंय? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवाज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.